नमस्कार मंडळी. तर चाललो आम्ही वांग्याच्या प्लॉटच्या कडीनं, कारण की माहिती का एका जागा खूपच मोठं कलिंगड आहे. ते कलिंगड पाहायला जायचं आहे. चला तुम्ही पण पहा कलिंगड. आणि कलिंगडची साईज पण खूप मोठी झाली. हे बघा इथे पण आहेत, म्हणजे हे पहा खूप मोठाली साईज झाली. म्हणजे 1 किलोचं झाले कलिंगड पहा. आणि एका जाग्या 2 पण आहेत. हे साईडला दुसरं पण कलिंगड आहे आणि हे पण आहे. आता पाणी पण सुरू करायचं, खत द्यायचं आहे आणि फवारणी पण करायची. चला एक मोठं कलिंगड आहे, तर कलिंगड पाहायला जायचं. कुठं आहे कलिंगड मामा? इथं बी किती मस्त लागले बघ ना, छोटंसं. मग किडकं कसं काय झालं रे? हां, हे पण छोटंसं कलिंगड किडकं झालं. हे डंक माशीने खाल्लं का ना मामा? हे कुठं आहे ग? खालून किडकं झालं. किडकं म्हणजे काय झालं माहिती का? तर डंक माशीनं डंक मारलं. इकडे बघू तर इकडे बी अर्ध मोठं आहे. थांबाला एवढं. तर बघा हा आपला प्लॉट आहे. किती मस्त प्लॉट वाटायला, खूपच छान प्लॉट वाटायला. कसं आहे माहिती आहे का, आज पाणी पण द्यायचे आणि फवारणी पण करायची. चला मी साईडचे कलिंगड पण तुम्हाला दाखवते. म्हणजे खूप मोठमोठाले झाले. तर मधमाशी पण खूपच आली, मधमाशी पण खूप आली. बघा छोटंसं कलिंगड, सगळ्यात छोटं कलिंगड हे बघा. सगळ्यात छोटं कलिंगड पहा किती मस्त वाटायले. आणि याला सावली पण आहे, किती मस्त वाटायला. बघा हे तेल म्हणजे माहिती आहे का, जेव्हा छोटं कलिंगड असतं का तेव्हा तेल असते. तर बघा हा कलिंगड किती मस्त वाटते. बघा हे कलिंगड किती छान वाटायला. किती मोठं आहे, म्हणजे छोटं आहे, मोठं नाही झालं. मोठाले पण कलिंगड झालेत, पण काय माहिती का वातावरणामुळे. आणि एकाच जाग्या 2 पण लागले. तर हे पहा एकाच जाग्या 2 कलिंगड. हे एकाच जाग्या किती लागले? 2 लागलेत एकाच जाग्यावर 2. पण कसं आहे माहिती का, एक कलिंगड जास्त दिसत नाही, तर पाल्याच्या आडला आपल्याला असतात. बघा 2 कलिंगड. हे पहा एकाच जाग्यात 2 लागलेत कलिंगड. किती सुंदर वाटायलेत, खूपच छान वाटायले. तर चला शेताला जायचं आहे, म्हणजे शेतामध्ये जायचं आहे. खूप काम राहिले, खूप काम पण आवरायचं आहे. तर म्हणलं याला प्लॉटमध्ये फिरून येऊ. कलिंगडच्या पाणी सोडलं आहे तर कुठे कुठे. तर हे बघा हे पण कलिंगड आपलं वाकडं झालं. कशामुळे याला पाणी कमी पडले. बघा हे कलिंगड वाकडं झालं. हे पण वाकडं झाले कलिंगड. राहू दे. म्हणजे खूप छान पण आहे बघा प्लॉट. पण कसं आहे माहिती आहे का, पाणी कमी पडलं आहे. तर आता म्हणजे पाणी सुरू करायचं आहे कलिंगडाला. तर बघा हा आपला कलिंगडचा प्लॉट किती मोठा आहे. पण कसं आहे माहिती आहे का, उन्हामुळे प्लॉट दिसणं झाला आहे. म्हणजे सकाळी ऊन पडले, त्यामुळे सकाळी प्लॉटमध्ये फिरायले मी.